मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यामध्ये जुंपली आहे। सोलापूरमध्ये अपहरण करून मराठा तरुणाला मारहाण झाल्याची माहिती मिळाल्याचं जरांगेंनी म्हटलं। मारहाण झाली असेल तर हिशोब घेणार असा इशारा जरांगेंनी दिला। मनोज जरांगे यांनी नाव न घेता राजेंद्र राऊतांना इशारा दिला आहे। जरांगे आणि राजेंद्र राऊतांमध्ये वाद कशावरून? फुंकलो असतो तरी उदयनराजे पडले असते असं वक्तव्य जरांगेंनी केल्याचं राजेंद्र राऊत म्हणाले होते। राजेंद्र राऊतांच्या तोंडी फडणवीसांची भाषा। राजेंद्र राऊतांनी केलेल्या आरोपानंतर जरांगेंचं प्रत्युत्तर। ओबीसीतून आरक्षण देऊ असं मवियाकडून लिहून आणा, राजेंद्र राऊतांचं जरांगेंना आव्हान। ओबीसीतून आरक्षण देण्यास तयार असं फडणवीसांकडून लिहून आणा, जरांगेंचं प्रतिआव्हान। राजेंद्र राऊत माझ्याकडे दिलीप सोपल यांचं गाऱ्हाणं घेऊन आले होते असा दावा जरांगेंनी केला। राजेंद्र राऊतांमध्ये फितुरीचे संस्कार, त्यापेक्षा दिलीप सोपल बरा असं जरांगेंनी म्हटलं। सोपलचा विरोध 5वीला पुजलेला, मी का त्यांचं गाऱ्हाणं गाऊ? राऊतांचं प्रत्युत्तर। मनोज जरांगे यांचं आंदोलन रोहित पवार हाताळतात, राजेंद्र राऊतांचा आरोप। कोणाचं तरी लेकरू आहे, त्याला पण आई आहे, त्याला पण बायको आहे, त्याला पण मुलं आहेत, त्याला पण आईबाप आहेत, त्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी आता ते खरं आहे का खोटं आहे त्याची माहिती आम्ही घेतोय। त्याचं अपहरण केलंय काय, असं काहीतरी आहे, त्याला मारहाण केली काय, गुन्हा तर दाखल SP साहेबांनी स्वतः सोलापूरच्या लक्ष घालून केलाच पाहिजे। तो काय ते त्या लेकराच्या डोळ्यात पाणी आलं ना, त्याचा पुरेपूर हिशोब। म्हणजे आमचं घर पेटून आमच्या लेकरा बाळांच्या डोळ्यात पाणी आणायचं काय प्लॅनिंग वगैरे आहे का? तसं विचार करावा लागेल, मला सुद्धा शासनाला प्रश्न विचारावा लागेल। नाही ती मी माहिती घेतो, मला पण माहिती नाही, त्यांना पण माहिती नाही। ते सुद्धा काय म्हणले की मला पण माहिती नाही, मी माहिती घेतो। मी पण खरंच माहिती घेतो।